अधिक यंत्रणा सध्या तपास करतायत। डीजीसीए, एनएसजी, एनआयए, गुजरात एटीएस कडून कारणांचा शोध घेतला जातोय। घातपाताची शक्यता एनआयएनं फेटाळून लावली आहे। ब्लॅक बॉक्स डीव्हीआर डेटाचं फॉरेन्सिक विभागाकडून विश्लेषण सुरू आहे। एनएसजीच्या टीमनंच ब्लॅक बॉक्स शोधून काढलेला आहे। एनएसजीची टीम आजही घटनास्थळाचा तपास करणार आहे। तर अहमदाबाद अपघाताबाबत केंद्र सरकारकडून देखील बहुशाखीय चौकशी सुरू आहे। 3 महिन्यात चौकशी समिती अहवाल सोपवणार आहे। केंद्रीय गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीकडून सध्या तपास सुरू आहे। विद्यमान नियमावलीसह भविष्यातले धोके टाळण्याच्या दृष्टीने तपास केला जातोय। केंद्रीय गृह सचिवांची समिती लवकरच घटनास्थळी भेट देणार आहे। ब्लॅक बॉक्समधला डेटा, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर देखील तपासले जाणार आहेत। तर गुरुवारी अहमदाबादमध्ये विमान अपघातात सांगोल्यातील आशा पवार आणि महादेव पवार यांचा मृत्यू झाला। लंडनमध्ये आपला धाकटा मुलगा शैलेश याला भेटण्यासाठी पवार दाम्पत्य निघालं होतं। आपला थोरला